रबाले एमआईडीसी पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील वाघमारे के मार्गदर्शन में महाराष्ट्र राज्य वॉलीबॉल एसोसिएशन के संयुक्त तत्वाधान में महाराष्ट्र राज्य अंडर 19 वॉलीबॉल टीम के अभ्यास मैच का आयोजन किया गया। इस अवसर पर पूर्व महापौर सुधाकर सोनावणे विशेष रूप से उपस्थित रहे। साथ ही मौजूद थे वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील वाघमारे, क्रीड़ा अधिकारी रेवप्पा गुरव, वॉलीबॉल संगठना के सचिव धनंजय वनमाली, एपीआई प्रमोद काशिड, एपीआई हिमराज साठे, राहुल सोनावणे, कमलेश इंगड़े, अमोल वाघमारे, टीम के कोच आसिफ मुल्ला, प्रीतम सर। इस अभ्यास मैच के माध्यम से खिलाड़ियों को खेल कौशल निखारने और आगामी प्रतियोगिताओं की तैयारी का महत्वपूर्ण अवसर मिला। कार्यक्रम के अंत में उपस्थित मान्यवरों ने खिलाड़ियों का उत्साहवर्धन करते हुए उन्हें उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी। वैसे ही खेल कूद में जो हमारी रुचि है उसके चलते ही रबाले एमआईडीसी पुलिस स्टेशन ने जो राज्य की टीम है वॉलीबॉल की उसको यहाँ पर निमंत्रित किया था। वो टीम यहाँ पर आई, उन्होंने यहाँ पर कल राजस्थान के लिए रवाना होना है। उनको मिलने का और उनकी सेवा करने का मौका भी आज हमें मिला। मैंने रबाले एमआईडीसी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील वाघमारे साहब का और हमारे क्रीड़ा अधिकारी देवापा गुरव साहब का इसलिए धन्यवाद किया क्योंकि वॉलीबॉल जैसे गेम को अब राज्य आश्रय बचा नहीं है। राज्य आश्रय सारा क्रिकेट के ऊपर चला गया है, तो जितने खेल बचे हैं उन सब खेलों को भी राज्य आश्रय मिलना चाहिए। महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचा विभागीय सचिव आपल्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने 5, 6, 7 ह्या 3 दिवस राज्य स्पर्धा आयोजित केली होती ज्युनियर व्हॉलीबॉल गटाची। तर ती स्पर्धा खूप छान पद्धतीने पार पडली आणि त्यानंतर 3 दिवसाचा सराव शिबिर आपण राजीव गांधी स्टेडियम येथे आयोजित करतोय। तिथे सर्व स्पर्धेचं सुद्धा आणि सराव सत्राचं सुद्धा संपूर्ण आयोजन हे नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी गुरव सर आणि त्याचबरोबर आयुक्त साहेब कैलास शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। तर हे होत असताना आमचे राष्ट्रीय खेळाडू आणि रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी एक आमंत्रण दिलं की ह्या तुमच्या सराव शिबिराचं एक सत्र माझ्याकडे होऊ द्या। तर आज इथे आम्ही सर्वजण आल्यानंतर पोलीस स्टेशनच्या मागे एवढं सुंदर पद्धतीचं मैदान हे मला म्हणजे बऱ्याच वर्षांनी आम्ही लहान असताना बघायचो, प्रत्येक पोलीस स्टेशनला व्हॉलीबॉलचं मैदान असायचं। पण आज इथे मी हे मैदान बघून खूप आणि त्यात थर्ड लाईट लावल्यात साईडनी, म्हणजे नक्कीच इथे रेग्युलर प्रॅक्टिस होत असणार आणि ह्या मैदानाची जी निगा राखली किंवा हे बनवलंय हे इथे चांगल्या आमच्या विभागीय स्पर्धा होऊ शकतात किंवा एक चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा होऊ शकतात। तर आणि ह्यासाठी माजी महापौर सोनावणे साहेब यांनी सुद्धा आपलं ह्याच्या मागे सपोर्ट किंवा जे काही त्यांना, कारण त्यांची शाळा सुद्धा बाजूला आहे, त्यामुळे इथे त्यांना हे करताना जी काही मदत लागली ती त्यांना केलेली आहे। तर अशा पद्धतीने अशी जी खेळ आणि खेळाडूला सपोर्ट करणारी मंडळी एकत्र येऊन काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण ह्या इथे आज कॅम्पचं एक सेशन घेतल्यानंतर हे सराव सत्राचं एक सेशन मध्ये एक जाणवून आलं की खरंच सगळ्यांनी जर आपण या गोष्टी केल्या, सर्व जे काही नागरिक आहेत किंवा जे काही पदाधिकारी आहेत, जे काही नगरसेवक आमदार ह्यांनी हे किंवा अधिकारी आहेत, तर त्यांनी ह्या गोष्टी केल्यानंतर नक्कीच खेळ आणि खेळाला एक आपण जे म्हणतो उंची आपण गाठण्याचा नक्कीच भारतात आपण भारत देश स्पोर्ट्समध्ये वगैरे ज्या पद्धतीने आपण चाललोय, तर ते ह्या सराव सत्रानंतर मला नक्कीच वाटतंय की पुढे आपण परफॉर्मन्स आपला चांगला देऊ आणि आसिफ मुल्ला आणि प्रीतम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व महाराष्ट्राची ज्युनियर गटाची जो संघ आहे तो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जयपूर झुंझुने येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स देईल
अशी आशा करतो. त्यांना सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू. धन्यवाद. युवकांना काय संदेश देणार आहे? तर की नेहमी पोलिसांचा कॅम्पेन चालू आहे, ड्रग फ्री, नशामुक्त. तर त्यांचं युवकांना काय संदेश? महत्वाची एक गोष्ट मला निदर्शनास आली की जो पोलीस आयुक्तालयातर्फे किंवा यांच्या रबाळे पोलीस स्टेशनतर्फे नशामुक्तीचं अभियान जे चालू आहे, तर त्या अनुषंगाने त्यांनी इथे एक सेशन, व्हॉलीबॉलचं एक सत्र घेतलं आणि खरंच खूप एक चांगला कॉन्सेप्ट आणि त्याला खेळाची जोड हा एक म्हणजे वाखाणण्यासारखा एक कॉन्सेप्ट आहे. त्यासाठी सुद्धा मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि रबाळे पोलीस स्टेशन यांना अभिनंदन करतो आणि पुढे शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस दलाकडून सध्या जे उपक्रम राबवले जातात ते ड्रग्ज मुक्त किंवा नशामुक्त भारत किंवा नशामुक्त राज्य हे जे आपले उपक्रम राबवले जातात त्यामध्ये असा एक उपक्रम आहे की तो खेळाडूंना एखादी स्पर्धा घ्यावी आणि त्या अनुषंगाने त्याचा अवेअरनेस व्हावा. त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे जे अंडर 18ची जी टीम आहे व्हॉलीबॉलची ते उद्या राजधानीत रवाना होत आहेत स्पर्धेकरता. तर त्या टीमला आम्ही आज पाचारण केलं होतं आणि त्या टीमचं एक सेशन घेऊन त्यांच्या खेळामार्फत नशामुक्त किंवा ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र किंवा राज्य दल करावं त्याकरता आम्ही एक छोटासा आज उपक्रम करून खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरता बोलवलं होतं आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून नशामुक्त किंवा ड्रग्ज मुक्त कसा महाराष्ट्र होईल याचा अवेअरनेससाठी आम्ही त्यांच्याकडून एक छोटासा उपक्रम सादर केलेला आहे. आणि ह्याच टीम उद्या राजस्थान येथे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्पर्धेकरता रवाना होते. त्यांना हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्याचप्रमाणे रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी यश संपादन करावं आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.